मध्ये पंतप्रधान होण्याचे गट्स आहेत, गुण आहेत आणि त्यासाठी आवश्यक असणारी इफिशियन्सी आहे, रात्रंदिवस काम करण्याची व्हिजन आहे. सकपाळजी तुम्ही कालपर्यंत एक पडलेले आमदार होतात, तर राज्याचे अध्यक्ष झाल्यानंतर इतकं नका बोलू. मुळात काँग्रेसच्या बाबतीमध्ये विरोधी पक्ष असून मी नेहमी असं म्हणत आलेलं आहे की काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी होते, पण आमच्याकडे आता आहेत व्ही.के. हर्षवर्धन पाटील. तशी वेल कल्चर्ड खानदानी माणसं ही काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही त्या परंपरेतल्या तसं एकदम नका बोलायला लागू. आणि मग कोणी बोललं तर मग वाईट वाटून नका. आमच्याकडे देवेंद्रजी सगळ्यांना दाबून ठेवतात म्हणून, आणि ते दाबून ठेवणं बरोबर आहे, पण इथं सुटा म्हटलं ना तर मग फार मागत नाही. आणि त्यामुळे देवेंद्रजींवर उठसूट बोलताना आमचाही म्हणजे गोपीचंद लांब आमच्यासारख्याचाही संयम, म्हणजे आम्ही ह्या भाषेत बोलणार नाही, पण मग आम्हाला पण अंगावर जावं लागेल. त्यामुळे कशाला तुम्हाला वारंवार देवेंद्रजी लागतात. काय ठरवेल बघा. त्यावेळेला मनही मोठं नाही. म्हणजे त्या प्रणती शिंदेने आपली संस्कृती काय आहे तर मोदीजींच्या वाढदिवसादिवशीसुद्धा काळा दिवस म्हटलं. अरे काय कुठे चाललं आहे कल्चर? आपलं कल्चर असं आहे की विरोधकाच्या घरी कोणी गेलं, काही चांगलं घडलं, सांत्वन करायला जाऊ. आम्ही 75 वर्ष पूर्ण झाली या माणसाला. 15 वर्ष मुख्यमंत्री, तुमच्याकडे पण एवढा सलग कोणी मुख्यमंत्री राहिला नाही. 11 वर्ष पंतप्रधान, तुमच्याकडे जवाहरलाल नेहरूंचा कोणी झाला नाही. त्यांच्या वाढदिवसाला काळा दिवस म्हणतात. इतकं तुमचं मन छोटं झालं. त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजी आमची पार्टी ठरवेल की ते पंतप्रधानपदाचे उमेदवार कधी असतील, पण त्यांच्यामध्ये ते गुण आहेत. जेव्हा होतील त्यावेळेला अभिनंदनासाठी अपॉइंटमेंट मागत बसा. दादा शेवट गोपीचंद पडळकरचं समर्थन ना देवेंद्रजींनी केलं, ना मी करणार, ना बावनकुळेजींनी केलं, ना त्यांचा अत्यंत जवळचा सहकारी सदाभाऊ खोतने केलं. त्यांनी पण मान्य केलं की बाबा मी आता देवेंद्रजींनी दिलेल्या सूचनांचं पालन करेन. पण त्याचं एक आर्ग्युमेंट जे आहे की तुम्ही मोदींवर बोललेलं चालतं, मोदींच्या आईवर बोलायचं, तुम्हाला देवेंद्रजींच्या बायकोवर बोलण्याचा अधिकार आहे. मग त्यावेळेला का नाही फील्डमध्ये उतरला? त्यामुळे पुन्हा एकदा तुमचं कसं होतं प्रेसवाल्यांचं, तुमचं अर्धच वाक्य जातं, तुमचा दोष नसेल माहीत नाही मला. त्यानंतर जे तुकडे पाडतात ना काय म्हणतात सोशल मीडिया, त्याच्यात असेल. मग तुम्ही काय दाखवणार की गोपीचंदचं समर्थन? मी गोपीचंदचं समर्थन करत नाही. गोपीचंदनी ही भाषा वापरू नये. महाराष्ट्राचं हे कल्चर नाही. गोपीचंदचा आमचा आज्ञाधारक कार्यकर्ता आहे. देवेंद्रजींनी म्हटलं की आता उद्यापासून तुम्ही बघा की त्याच्या सगळ्या भाषेमध्ये देहबोलीमध्ये फरक पडेल. पण त्याचं हे आर्ग्युमेंट आहे ना की तुम्ही मोदीजींच्या आईवर बोलता. तुमचं हे आर्ग्युमेंट बरं आहे ना की तुम्ही देवेंद्रजींच्या बायकोवर बोलता, देवेंद्रजींच्या मुलीवर बोलता. अरे वा, मग तुम्ही केलेलं चांगलं असं कसं होईल? दोन्ही बाजूने त्यामुळे कोणीच आता ह्या लाईन्सवर जाऊ नये असं माझं म्हणणं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.